अरे पण नदीकडे जायची गरजच काय होती? का गेलीस? ती माझ्या मागे मागे आली होती. मला माझ्या मॉमची आठवण येत होती. इथे आज घरात काहीतरी रिच्युअल्स चालू होते ना, पण माझ्या मॉमला बरं वाटावं म्हणून मीच काहीतरी करायला हवं ना. म्हणून मी घरातून बाहेर पडले. माझ्या मॉमला आवडणारी फुलं घेतली आणि नदीवर गेले. निशी तिथे आली होती, ती माझ्या काळजीने. म्हणजे हे सगळं व्हायला तू जबाबदार आहेस तर? मी नाही म्हणतच नाहीये, पण हे कुणीही ठरवून केलेलं नाहीये. हे असं काही घडेल याची आयडिया सुद्धा नव्हती. मुळात या घरात मोठ्यानं विचारल्याशिवाय कोणी बाहेर जात नाही. पण इथे राहताय तर हा बेजबाबदारपणा का, शिस्त का पाळली जात नाही? त्याची झळ सगळ्यांना बसते ना. मी बाकी सगळं खपून घेईन, पण माझ्या निशिक काय झालेलं मी खपून घेणार नाही. आणि निशी बाळा, आपली स्वतःची काळजी आपण स्वतःच घ्यायला पाहिजे ना. अर्थात काळजी घ्यावी लागेल अशी संगतच सोबत नसेल तर फारच उत्तम. आणि तो दिवस लवकरच येणार आहे. कपडे बदला. बरं वाटतंय ना तुला? हो. तुला काही त्रास होत नाहीये ना? खरं तर माझंच चुकलं. मला असं वाटलं तू पाण्यात खरंच उडी मारणार आहेस. पण त्रास तुला झाला ना, आणि वाईट तुला वाटलं, हो ना? ओवी, ते बाबा मगाशी बोलले ना, त्याचं वाईट नको वाटून घेऊस हा. म्हणजे ते दाखवत नसले ना तरी खूप प्रेम आहे ग त्यांचं माझ्यावर. प्रत्येक मॉम डॅडचं असंच असतं, फक्त ते जवळ असले पाहिजे एवढंच. निशी, ती टॉवेल आण इकडे. ओली झाली असतील ना. आण, हे घे, याने केस पुस. ती भिजली बघा. अरे देवा, निशी पाण्यात होतच ना इतका वेळ, म्हणून त्या शिंका येतात. इकडे ये बघू. काय गो निशी, एवढे चांगले केस आहेत, काळजी घेऊ घेत नाही ना तुका काय? आई अगं आत्ता झालेत ते असे. माहिता माहिता. माझी आई पण लहानपणी मला काय सांगायची माहिती आहे? पोरीक स्वतःचे केस नीट बांधूक येऊ वय. जा पोर स्वतःचे केस नीट सांभाळता ना, त्या संसार पण नीट सांभाळता. असं कुठे असतं? तुझी आजी तर असंच म्हणायची. आई आणि इकडे मी माझे केस पुसते, तू ओवीचे केस पुस. अगं जा.
ओवी दे, मी पुसून देते. नाही नाही इट्स फाईन, मी कर. दे, किती ओलेत केस. दे मला, दे. मम्मा. सावकाश करते. गो निशी, निशी इलस मा. अगो काय झाला, काय गेलं होतस? निशी गो भाई, माझे तुझे पण केस ओले असतील ना, दे मी पुसून देताय. आत्या अगं ऐक ना, हे बघ आई पण आता तेच म्हणत होती मी केस पुसते. मीच म्हंटल तिला नको म्हणून. हे काय मी पुसते माझे केस? अगो पण काय गो, खय होतास तुम्ही? नदीकडे गेलास मा? अगो गरज होती काय तिकडे जायची? कोणी किती सांगला तरी आपला आपला कळाक नको काय गो? हा, आता तूच पडलस ना पाण्यात. होय तर सगळ्यांका कळला. आणि काय गो, कोणी धक्का दिल्यानी तुका? आत्या अगं कोणी धक्का दिला नाही, मीच पाय घसरून पडले. पण आता आलोय की नाही आम्ही सुखरूप घरी. मग बरा गो बाय बरा. आवशी सारख्या आज पाहुण्याची बाजू घेतस हा तू. बरा चालला तुमचा मायलेकींचा. हे घ्या ह्या काय चहा. आता थोडं बोलायचंय. म्हणून एवढं चहा? अहो थोडं जास्त बोलायचंय. घ्या. म्हणजे तुम्हाला असं थोडं थोडं प्यायला लागतो ना चहा, म्हणून मग एकदाच दिला. बरं बरं घ्या, थंड होईल. घेतय गरम आणा. ते आजचं कळलं का हो तुम्हाला? काय? ओवी आणि निशी नदीवर गेल्या होत्या तर पाण्यात पडल्या. काय? नाही म्हणजे आता आल्यात त्या, बसल्यात खोलीत शिंकत. आपल्या निशीचं काय नाही हो, ती आपलीच लेक. ती ओवी आता उमाताई तिला जरा जास्तच जपते. तुका माहित आहे ना वहिनी तो स्वभाव. हा, सगळ्यांचीच काळजी करतात. हो हो, काळजीचं ठीक आहे. मग पण ती ओवी, तिचा मुक्काम वाढेल ना आता. घ्या, मला वाटलंच होतं तुम्ही माझ्यावरच रागावणार. तुम्हाला आठवतंय का, एकदा माझी आई आली होती. चालता चालता तिचा पाय मुरगळला. 2 दिवस जास्त राहायला लागलं तिला. तर आपल्या दाईचे किती ओरडल्या होत्या मला. नाही, हे आठवणारच नाही हो तुम्हाला. ही पाहुणे बघा, आईचं कार्य झाल्यावर जाणार होती. गणपती गेली, आता पितृपक्ष संपेल, मग नवरात्र येईल. मला वाटतं ही दिवाळी पण इथेच काढेल. काय नाही हो, सगळे फक्त बडबड बडबड करतील आणि मग होतील शांत. ह्या सगळ्या बोलूसाठी तू चहा दिलस माका? हा नाही आहो, तसं नाही. मगे हा, काय करू मी? काय इच्छा तुझी? त्याका हात धरून घराबाहेर काढू? की दादाक जाऊन सांगू? हे आणि तुम्ही करणार आहात? तुम्ही काही बोलूच नका हो. माझी आई येऊ देत, मी पण बघते. हो काय? हा चहा घे. अहो, या सगळ्या चहा मध्ये साखर टाकूची विसरलीस. ती धड काम करूची काय माहिती. याचा कर त्याचा कर. पण काही म्हणा, तू खूप छान पोहतेस. कसं? माझ्या मॉमने शिकवलं मला. ती नेहमी म्हणायची की पोहणं
आणि लाईफ जगणं हे खूप सिमिलर असतं. वादळं येतात, लाटा येतात, पण आपण स्ट्रोक्स मारत राहायचे, आपलं काम करत राहायचं. किती छान अगं. आई पण ना मावशीबद्दल खूप काही सांगायची मला. मॉमही सांगायची. पण निदान तुला आईला तरी भेटता आलं. माझी भेट राहून गेली मावशी बरोबरची. बट यु नो, तू तिला भेटली असतीस ना तर कदाचित तिने तुझेच लाड जास्त केले असते. असं का? तू ना खूप चांगली आहेस आणि तिला जशी हवी तशीच आहेस. अगं त्यात काय एवढं. तुला खरं सांगू का, इथल्या घराघरात प्रत्येक मुलगी माझ्यासारखी, पण तुझ्यासारखी मुलगी ना मी पहिल्यांदा बघितली. माझ्यासारखं म्हणजे एकदम बिनधास्त. तुला जे वाटतं ना ते तू सरळ सांगून टाकतेस. मला नाही बाबा असं वागता यायचं. बट यायला हवं. श्रीनू काय श्रीनू? काय चाललंय तुमचं? कुठे होता तुम्ही दोघी? एवढं गावभर शोधलं तुम्हाला, कुठेच सापडला नाही. नदीवर गेलो तर तिथून सुद्धा निघून आलात तुम्ही. काय आहे? घरात न निघताना कोणाला तरी सांगून जावं एवढं साधं कळत नाही तुम्हाला? निशी, घरात काय चाललंय माहितीये ना तुला? काय अक्कल नाही तुम्हाला? श्रीनू सॉरी यार. एक मिनिट. सॉरी काय? हा? आणि त्याला का म्हणायचं आपण सॉरी? आणि तुझं काय रे मिस्टर श्रीनिवास? तू झेरॉक्स कॉपी आहेस तुझ्या दादा मामाची. हे बघ. काय बघू? ए, मी तुझ्याशी बोलत नाही या. निशी, हिला सांग हे जरा अति होतं हिचं. ओवी, हे खरंच अति होतंय. माझं काय अति होतंय? तू त्याला सांग ना. श्रीनू, तुझं अति होतंय. जाऊ दे ना, आता विषय संपव ना. सोड. तू मला काय सांगते? तू नाही, एक मिनिट. तू काय बोललास मगाशी? अक्कल नाहीये? कोणाची अक्कल काढतोयस तू? लुक मिस्टर श्रीनिवास, आधी ना विचारायचं असतं, कशा आहात, काय झालं. बोलतच सुटलास. कुठे गेला होता, सांगून का नाही गेला, ब्ला ब्ला ब्ला. असं वाटतंय एक फिल्म दोनदा बघतीये मी. आधी तुझे दादा मामा आणि आता तू. ओवी, जाऊ दे ना, आता झालं. सोड, जाऊ दे. ए, तू आहे ना जास्त बोलू. ओवी, झालं. मी का तोंड बंद ठेवू? इनफ. आम्हाला जे हवं ते आम्ही करू. आम्ही आमचं बघून घेऊ. ठीक आहे. तू माझ्याकडे मदत मागायला यायचं नाही. श्रीनू, तसं तू खूप मदत केली आहेस आमची. मी काय केलंय श्रीनू? अरे थांब श्रीनू, अरे थांब ना श्रीनू. अरे ओवी, आता बस झालं. लीव. आता तुला काय झालं? ओवी, तू का बोललीस त्याला असं? तू चांगल्या मनाने आपल्याला विचारायला आलेला की नाही? पण मग त्याने सरळ बोलायचं ना. तुम्ही दोघं एकमेकांशी कधी नीट बोलूच शकणार नाही आहेत का? हे बघ, समोरचा जसा वागतो तसं मी वागणार. ओवी अगं, पण चांगला आहे तो खरंच. ते मी ठरले. बरं वाटतं आता दोघींका. आज रात्री जरा झोप झाली की अजून बरं वाटत सकाळी. माका कळता आज जा काही घडला त्याचा त्रास होता तुमका. पुन्हा असं नाही होणार. मी खरंच काळजी घेईन. काय करणार, काही झालं तरी दोघी बहिणी आहात आणि तुमची सुद्धा एक बाप म्हणून काळजी कळता माका की निशी जास्त त्या ओवी सोबत रवला तर त्याच्यासारखं होईल.
हीच भीती वाटतं ना तुमका? पण असं नाही होणार हो. आपला विश्वास हा ना आपल्या निश्चीवर, आपला विश्वास हा आपल्या संस्कारांवर. उलट माका तरी वाटतं ओवी निशी सोबत राहला ना तर त्यात जरा सुधारेल. पण त्यासाठी त्याला थोडी संधी देऊक लागते. ती तेवढी संधी त्याला मिळाली असती तर. अडक कडू असतो म्हणून तो घेतला जात नाही वेळेवर. पण त्या घेतल्या नाहीत तर आजार कायमचा बरा कसा होणार? पुढे जाऊन तो बाधणारच. क्षणाचा कडवटपणा टाळण्याचा प्रयत्न करून काय होणार आहे? आयुष्य फिसकटून जाणार. म्हणून मी कडूपणा आणि कठोरपणा घ्यायला मागे पुढे बघत नाही. माका आपल्या निशीवरती पूर्ण विश्वास आहे, पण ते पाहुणीवर नाही. मी तुम्हाला शेवटचं सांगून ठेवतोय, आपली लेक आणि ती पाहुणी यांच्यात मला कुठलाच संबंध नको आहे. विषय संपला. हो तुम्हीच जर तंदम मी तुम्हाला शेवटचं सांगून ठेवतोय, आपली लेक आणि ती पाहुणी यांच्यात मला कुठलाच संबंध नको आहे. आई, अशी का उभी आहेस बाहेर? ये आत ये. शिंकतास खोकतास ना म्हणून काढा आणले तुमच्यासाठी. घ्या. आई, आई नाही काही नाही, गपचूप प्यायचा, नाही तर नाक दाबून पाहिजे ना तुका. घे, गरम. दादांनी बनवला ना काढा? काढा पिताच मला जाणवलं. यांनीच बनवलं नाही. आई, मगाशी दादा आमच्यामुळे चिडले ना? काळजीपोटी बोलले गो. त्यांचे शब्द लक्षात ठेवू नकोस. त्यामागची भावना, त्यांची माया, त्यांचं प्रेम लक्षात ठेव. ओवी, हे घे काढा. नाही मला नको. ऍक्च्युली तूच घे. तू बेशुद्ध झाली होतीस ना, तूच घे. काय? बेशुद्ध निशी? आई, अगं एवढं काय झालं नाहीये. तू गप. ओवी, मग खरा सांग, काय झाला होता? आई, काहीच झालं नाही. तू थांब. निशी बेशुद्ध झाला होता? काय झालं काय? निशी, अगो यातलं कायच सांगितलं नाहीस तू माका मगाशी. माका वाटलं की पाण्यात धडपडला असतात, परत बाहेर इला असतात, पण एवढी मोठी गोष्ट तू. निशी, गो काय या? आई, हे बघ, एवढं काहीच झालेलं नाहीये. तू शांत हो ना. एवढं काय नाही म्हणजे? धीर रिअलाइज मी किती घाबरले होते. तिथे हेल्प करायला कोणीच नव्हतं. काय?
माका सांग ओवी, निशी खूप खोल पाण्यात गेला होता काय? हो, तिला बाहेर काढलं तेव्हा ती शुद्धीत नव्हती. ओवी अगं, सॉरी, मला नाही लपवता आलं. निशी, ही गोष्ट लपवण्यासारखी हा काय? हा आई तू शांत हो ना आधी. ओवी हे बघ, आईचा स्वभाव तुला माहित नाहीये कसा आहे. आता उगाच काळजी करत बसेल. तू शांत हो ना आई. आणि महत्वाचं काय, आम्ही आलोय की नाही तर सुखरूप घरी, मग झालं ना. काळजी करण्यासारखं नाही आहे काय काय? अरे देवा, आधीच कसं लक्षात नाही येलं माझ्या. तू हयच थांब, हालायचं नाही इथून. मी इलाय, थांब. आई मी इलाय. करतेस सॉरी. तू आता फक्त बघ ती काय काय करते. अगं पण तुझी कंडिशन खरंच क्रिटिकल होती. बरं झालं हे तू सगळं बाबांसमोर बोलली नाहीस, नाहीतर काय खरं नव्हतं.